महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल मुक्ताईनगर येथे भेट दिली। मुक्ताईनगर येथे आयोजित शिवसेनेच्या जनसंवाद दौऱ्यादरम्यान त्यांनी ही भेट दिली। रात्री 12 वाजता कार्यक्रम संपल्यानंतर आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई यांच्या मंदिरात जाऊन त्यांनी मुक्ताईचे दर्शन घेतले। श्री क्षेत्र कोथळी स्थित आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या मंदिरात जाऊन त्यांनी पूजा अर्चना व अभिषेक केला। या प्रसंगी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक रवींद्र हरणे महाराज यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। बघा या प्रसंगी श्रीकांत शिंदे काय म्हणतात। पहिल्यांदाच तुम्ही मुक्ताईनगरमध्ये आलेला मुक्ताईनगरमध्ये येऊन सगळ्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील साहेब, भुसावळ या सगळ्या मतदारसंघावरती चर्चा झाली आणि कशा प्रकारे पक्ष येणाऱ्या काळामध्ये वाढेल याच्यावरती सगळ्या कार्यकर्त्यांच्या सूचना त्यांच्या घेतल्या, त्यांच्याबरोबर बोलणं झालं आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की शिवसेनेची ताकद जी आहे सर्व मतदारसंघामध्ये कशी वाढेल याच्यासाठी पक्ष देखील कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहील। सगळं न मागता जे आहे त्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत। शिवसैनिकाला जे आहे प्रत्येक शिवसैनिकाला बळ द्यावं, ताकद द्यावी। येणाऱ्या काळामध्ये आमचे आमदार जे आहेत त्यांना जे आहे ताकद द्यावी, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू शकतील, लोकांचं दुःख जे आहे ते दूर करू शकतील आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील जे आहे हे बळ जे आहे हे द्या। या दौऱ्यामध्ये स्थानिक पातळीवर अनेक समस्यांना समोर जावं लागतं असं देखील सूर निघालेला आहे। काय सांगायचं? बघा, जेव्हा अशा बैठका होतात तेव्हा सगळे कार्यकर्ते जे आहेत हे सगळ्या गोष्टी सांगत असतात। तोच हेतू हा शिवसंवाद दौऱ्याचा आहे आणि या शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने कार्यकर्त्याच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेण्याचं कामच या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही करतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। वाडकर्स इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुक्ताई।